नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक आहे पायनॅपल फ्लेवरचा 1 kg केक आहे आणि याची थीम होती रजनीगंधा पान मसाला थीम। तर हा टॉल केक बनवायचा होता आपल्याला, त्यासाठी मी 4 लेअरमध्ये याचं कटिंग करून घेतलेलं आहे स्पॉन्जचं आणि क्रम्बल कोट करण्यासाठी मी यूज केलेलं आहे व्हिपिंग क्रीम आणि पायनॅपल क्रश यूज केलेला आहे फिलिंगमध्ये आणि सोकिंगसाठी यूज केलेल्या पायनॅपल क्रशला पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने सोकिंग केले आणि असं क्रम्बल कोट रेडी केलं आहे। आणि नंतर मी टॉल केक होता म्हणून अर्धा तासासाठी याला सेट करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये आणि नंतर मी याच्यामध्ये एक डॉवेल स्टक केलेली आहे कारण हा केक स्टेबल राहण्यासाठी। कारण टॉल केक आहे, टॉल केकमध्ये मी नेहमी सेंटरला एक डॉवेल टाकते कारण आपला केक स्टेबल राहण्यासाठी, कारण हा केक पण मला ट्रॅव्हल करून घेऊन जायचा होता, त्यासाठी मी याला सेंटरला डबल स्टक केलेली आहे। नंतर मी याला लाईट ब्लू कलरच्या क्रीमने असं प्लेन फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि ह्याचा डब्याचा शेप तयार करायचा होता, तसा करून घेतला आणि त्यानंतर मी फ्रंटला लावून घेतलेला आहे रजनीगंधा पान मसाल्याचा पेपर प्रिंट आणि टॉपला आणि डाऊनला एक अशी लाईन करून घेतलेली आहे डार्क ब्लू कलर क्रीमने आणि वरती टॉपला पण डार्क ब्लू कलरचं असं स्प्रेड करून घेतलेलं आहे क्रीम आणि स्क्रॅपरच्या साह्याने मी असं त्यांना फ्लॅट केलं आहे आणि एकदम अलगद हाताने केलं आहे कारण ते असा डब्याचा शेप दिसला पाहिजे म्हणून। आणि असं एक्सेस क्रीम होती वरती, ती पॅलेट नॅपच्या साह्याने स्प्रेड करून घेतली आणि याचं फिनिशिंग क्लिअर करून घेतले। आता याचं फिनिशिंग झाल्यानंतर आता आपण ह्याला करतोय फायनल डेकोरेशन। फायनल डेकोरेशन करण्याआधी मी पेपर आपला जो केक बोर्ड आहे त्याला क्लीन करून घेतलेला आहे टिश्यू पेपरच्या साह्याने आणि आता आपण केक ठेवून दिला सेट करायला, त्यासाठी मी आता फायनल कोटिंगसाठी जे डेकोरेशन्स आहे ते तयार करून घेते। तर मी एक डॉवेल्स घेतली आहे, त्या डॉवेल्सला सेटड्रपच्या साह्याने रजनीगंधा पान मसाल्याचा पाऊचवरती स्टिक करून घेतले आणि त्यानंतर मी असं व्हाईट चॉकलेट लावून त्याला ड्रायफ्रूट चॉकलेटचे पीसेस करून घेतले, ते असे लावून घेतले आणि नंतर मी ते केकच्या मध्ये मी थोडं जे आपले डॉवेल्स टाकलेले होते त्याच्या थोडं अलीकडे मी ही डॉवेल्स लावून घेतली आणि त्यानंतर मी याला असं चॉकलेटचं साईडला असे स्प्रेड केले, गोल्ड सिल्वर कलरचे स्प्रिंकल लावून घेतले, सिल्वर कलरचे फ्लेक्स लावून घेतले आणि आपलं डेकोरेशन रेडी करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।